नमस्कार. आता आपलं रजिस्ट्रेशन तर झालंय, व्हेरिफिकेशन कुठं करायचं हे कळत नाहीये. मग व्हेरिफिकेशनला दोन प्रोसेसेस दिलेत, ऑफलाईन ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे काय, ई स्क्रुटनी आहे. ऑफलाईन म्हणजे काय, फिजिकल कागद घ्यायची, पळत पळत जायचं आणि तिथं करायचं. आता ह्यातलं काय करू हा प्रश्न पडलाय विद्यार्थ्यांना. काय चांगलं असतं, काय केलेलं बरं. मग आता हे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांसमोर, ऑब्व्हियसली असणार आहेत, कारण त्यांना माहित नाही की कुठलं चांगलं आहे. सर आपण एक सिंपल गोष्ट ह्याच्यामध्ये आपण बघूया की फायदे तोटे काय आहेत आणि मग आपल्याला कळेल. ओके, पहिला ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे काय, फिजिकल स्क्रुटनी आहे. ही म्हणजे काय, तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलंय, जे काय सांगितलंय, डेटा दिलाय तिथं, म्हणजे स्कॅन कॉपी जे काय दिलेत, तुम्ही सर्टिफिकेट दिलं असेल, कास्ट 10वी-12वीचे रिझल्ट वगैरे, ते सगळे घ्यायचे. त्यांच्या झेरॉक्स ट्रू कॉपी पण एक एक घ्या जवळ, ओरिजिनल पण घ्या, आणि जे काय सेंटर्स दिलेत तुम्हाला त्या सेंटरवरती जाऊन दाखवायचे आहेत. आता हे रजिस्ट्रेशन करते वेळी विचारते तुम्हाला, ऑनलाईन जाणार आहे की ऑफलाईन जाणार आहे, म्हणजे फिजिकल जाणार आहे की ई स्क्रुटनीला जाणार आहे. फिजिकलला क्लिक केलं तर तुमच्याकडे तिथं सेंटरची नावं देतात. मग त्यातलं एखादं जवळचं सेंटर तुमच्या घरापासून आहे ते तुम्ही निवडा. तिथं पण टाइम स्लॉट दिलेत, तुम्हाला किती वाजता तिथं जायचं आहे, काय बोलवतंय, तिथं स्लॉट आहे, मग तिथं तुम्ही जाऊन करू शकता. ऑफलाईनचा फायदा सांगतो तुम्हाला मी, एका दिवसात सिंगल डे मध्ये सगळं क्लिअर होतंय. ठीक आहे. आता ऑनलाईनचा काय प्रश्न आहे, ऑनलाईन म्हणजे ई स्क्रुटनीला दिलंय, तुम्ही काय घरात बसून निवांत असं पाऊस पडायला लागलाय, खात बसलाय आणि ते आपोआप ई स्क्रुटनीवाले. पण तेवढं सोपं नाही आहे ते. काही मुलं किंवा पालक हा विचार करतील की मी ऑनलाईनला गेलोय, कुठं पाऊस पडायला लागलाय, कुठं जाऊ, 10-15 किलोमीटर. काही लोक खेड्यात राहत असतील तर ते म्हणणार आमच्यापासून 20 किलोमीटर लांब सेंटर आहे, घरात बसतो ऑनलाईन केलंय ना. ऑनलाईनचं तेवढं नाही आहे. हे पिक्चर बघणं आणि टीव्ही बघणं सारखं नाही आहे. मुलं सलाईनवर आल्यागत असतात, गॅसवरच असतात. मी भरलेला फॉर्म बरोबर आहे की नाही, कारण हा मेन आता का असतं माहिती आहे का, रजिस्ट्रेशन तर केलंय की मी सगळं भरलेलं बरोबर आहे की नाही. का, तुम्ही सगळं रजिस्ट्रेशन मध्ये दिलं, डॉक्युमेंट स्कॅन केले आणि अपलोड केलाय. टेन्शन आहेच ना, आयुष्यात पहिल्यांदा हे व्हायला लागलंय. आणि त्यात सगळ्यात मोठा कोर्स आहे आयुष्यातला तुमचा, म्हणजे तुमचं करिअर ठरवायला लागलाय, इंजिनिअरिंग, फार्मसीचं वगैरे. आता दोन्हीकडे पण सेम असतं, स्क्रुटनी वगैरे होणार, पण आता इंजिनिअरिंग चाललंय, आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, मी भरलेलं सगळं बरोबर आहे का नाही, माझ्यात तर डॉक्युमेंटमध्ये कुठं चुका निघाल्यात का, काय मिस्टेक आहे, मला पुन्हा भरावं लागेल का, माझं कास्ट सर्टिफिकेट तर बरोबर आहे का नाही. काही मुलांनी काय केलं असतंय, सेंट्रल गव्हर्नमेंटचं ईडब्ल्यूएस जोडलेलं असतंय, मग त्या मुलांचा बीपी असं शूट केलेला असतोय वर. जोपर्यंत त्यांचं व्हेरिफिकेशन होत नाही तर त्यांचा बीपी वाढलेलाच आहे. सलाईनवरच आहेत, ती गॅसवरच आहेत, दिवसातनं 50 वेळा लॉग इन करून बघतात बरोबर आलं का, माझं झालं का रजिस्ट्रेशन. मग तेवढा टेन्शन का घेताय रे, या की इकडं ऑफलाईनला जवळचं सेंटर आहे, भले दिवसभर लाईनला जाऊन उभा राहा, काय फरक पडालाय. आता स्लॉट दिलाय, स्लॉटमध्ये 20-20 विद्यार्थीच बोलवले, तो लाईन लागू दे की. बरं असं तसं काय काम आहे आपल्याला. आता नुसतं असं पोत्यागत पडलोयच, महिना 1.5 महिना झालं, परीक्षा झाल्या, रिझल्ट लागल्यापासून. मग आता पण ते आहे, जाऊन निवांत फिरा की कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजवरच आहे, तिथं जावा, डॉक्युमेंट्स घ्या, द्या, तिथं सगळं व्हेरीफाय होतंय. जर काय मिस्टेक असेल तुम्हाला तिथंच लगेच कळेल की डॉक्युमेंट काहीतरी चुकले असतील किंवा डॉक्युमेंटमध्ये काय अजून एखादं डॉक्युमेंट पाहिजे आहे तर चुकलं असेल तर तुम्हाला तिथंच कळेल. मग लगेच तुम्ही एका दुसऱ्या दिवसात ते करेक्शन करून घ्याल किंवा अपडेट करून घेऊन तुम्ही इथंच द्याल, म्हणजे लगेच कळालं. इथं डायरेक्ट रिझल्ट असं जाग्यावर, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी असते ना, तसंच आहे. जायचे डॉक्युमेंट, माझं वैयक्तिक म्हणणं आहे, जायचं डॉक्युमेंट ऑफलाईनला जायचं, कम्प्लीट करून घ्यायचं त्याच दिवशी. हा, आता तुम्ही म्हणाल आई वडील आमचे येत नाही आहेत, अहो आता मोठं झालं, 18 कम्प्लीट आहेत, तुमची तुम्ही कामं स्वतः करा ना, इथं काय जाऊन व्हॅलिडेशनच करायचं आहे ना. मग दिवसभर बसला तर काय फरक पडायला लागलाय, कुठं आई वडीलच प्रत्येक ठिकाणी घेऊन फिरायचं आहे. तुम्ही स्वतःची कामं स्वतः करा, दिवसभर बसा, झालं काम संपलं, इथं टेन्शन आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, तुमचं तुम्ही बघा. इथं ऑनलाईनला गेला, ऑनलाईनला तुम्ही सप्लाय केला, डोक्याला टन्नू येतोय. मागच्या वर्षी तर मुलं जवळपास इतक्या वेळा मेसेज, सर अजून काही ना, अजून काय झालंय सर, माझं 2-3 दिवस झाले, अजून व्हेरिफिकेशन माझं पूर्ण नाही झालं. कारण ते ऑनलाईनचं व्हेरिफिकेशन कुठल्या तरी कॉलेजमध्ये होणार आहे आणि तिथं काय जसे येतील तसे होणार, लगेच तर होणार नाहीये. काही वेळा दुसऱ्या दिवशी होते, काही वेळा 3-4 दिवस लागतात. मग जेवढे जास्त दिवस लागतात मुलांचा बीपी शूट करायला चालू होतंय. मग ती एन्झायटी येते ना, म्हणतात काय झालं असेल, चुकलं तर नसेल ना, 2-3 दिवस झालं अजून माझं येईना झाले, म्हणजे काहीतरी चुकलंय. मग घरच्यांना 1000 वेळा सांगायचं असं झालंय, घरचे पण पॅनिकमध्ये, एवढा लोड काय घ्यालाय, जावा इथं निवांत करा. हा माझ्यासाठी, हा तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे, बिंदास राहायचं आहे, राहू शकते, तुमची इच्छा आहे. दोन्ही ऑप्शन्स दिलेत, पण मी हा ऑप्शन बाबा मला चांगला वाटतोय. ठीक आहे, इथं घरात बसून निवांत ई स्क्रुटनीवाल्या 3-4 दिवसांनी होणार आहे.
हां, मग तुम्हाला काही टेन्शन येत नाही तर जाऊ दे, तुम्ही निवांत घरात बसा. पण जर का शेवटी जर स्क्रुटनी होते आणि जर काहीतरी क्युरी निघाली तर मग पळतात मुलं. का? ऑलरेडी 3-4 दिवस गेले, त्या 3-4 दिवस गेले, मग आणि पॅनिक मोडला आलेत की नाही आता वेळ गेला, आता मी कुठं पळू, काय पळू, ह्या गोष्टी मुलांच्या होत असतात. पण ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत, ज्यांना बाहेरच जायचं नाही, काहीच करायचं नाही, ऑनलाईन अप्लाय करा. मी स्वतः विचारलात, मला बरेच जण विचारायला लागलेत, मेसेज केला, सर काय तुम्ही काय केलं असतं? मी हे केलं असतं, कारण मला कुठं काम आहे घरात आज. कारण का मला म्हणजे तुम्हाला कुठं काय अडचण कुठं आहे, दिवसभर तर घरातच बसणार आहे ना, मग जावा ना एक दिवस काय जाऊन भेटून कंप्लीट करून घेऊन या की, त्याच दिवशी कळेल ना काय प्रॉब्लेम आहे का. 99% मुलांचा प्रॉब्लेम नाही, सगळे डॉक्युमेंट आहेत, पण 1% 2% किंवा ज्यांची डॉक्युमेंट इनकम्प्लीट आहेत त्यांना त्रास होणार आहे. मग तिथं लगेच कळेल की कुठं प्रॉब्लेम आहे. इथं लगेच कळणार नाही इन्स्टंट, तुम्हाला एका दिवसात. ठीक आहे, तुम्ही हा विचार करा. तुम्हाला तरी पण तुम्हाला जिथं योग्य वाटतंय तुम्ही तिथं करून घ्या. चला, थँक्यू.